चुका करतो तो माणूस आणि आपल्याच चुकांमधून शिकतो तोही माणूसच. त्यामुळे व्यवसाय करताना चुका होतात आणि या चुका पुढे जाऊन फार महागात पडू शकतात. त्यामुळेच बिझनेसमध्ये कोणत्या चुका आवर्जून टाळाव्यात, कोणत्या चुका करू नयेत याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. व्यवसाय करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी चुकतात किंवा कोणत्या गोष्टीकडे कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे, काय चुका नाही करायच्या आहेत, हे समजून घेऊया या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, खूप इंटरेस्टिंग विषय तू आज निवडलेला आहेस आणि मलाही याची तयारी करताना मजा आली. कारण खरंच आहे हे की कुठल्याही नवीन क्षेत्रात जेव्हा आपण येतो, व्यवसायातही येतो, तेव्हा काही माहिती नसतं. त्यामुळे अनावधानाने हातून चुका या होतात. तर त्यामुळे आपण या विषयावर आज गप्पा मारणार आहोत. पहिला प्रश्न विचारतो तुला की व्यवसायात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास, मार्केट रिसर्च हा कितपत महत्वाचा आहे का? हे सगळे बझवर्ड्स आहेत. बझवर्ड्स नाही आहेत हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे व्यवसाय करत असताना सगळ्यात पहिल्यांदा करायचा असतो तो अभ्यास, म्हणजे रिसर्च. एखाद्या मित्राने सुरू केलं, ते छान चाललंय म्हणून मी तसाच व्यवसाय सुरू करता कामा नये. तर मला सुद्धा त्याची पूर्ण अभ्यास केला पाहिजे, त्याचा पूर्ण रिसर्च, त्याच्या रिलेटेड ॲनालिसिस माझ्याकडे असले पाहिजेत. म्हणजे व्यवसायाचा विचार न करता, अभ्यास न करता सुरू करणं म्हणजे हिमालयात जाऊन बर्फ विकण्यासारखं आहे. सो तुम्ही जी गोष्ट विकायचा प्रयत्न करताय, जिथे विकायचा प्रयत्न करताय, त्या मार्केटचा अभ्यास, त्या कस्टमरचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे 10 पैकी 8 बिझनेसेस यामुळेच फेल होतात, कारण ते जस्ट उतरतात मार्केटमध्ये विदाऊट प्रॉपर अभ्यास, म्हणजे अभ्यास न करताच उतरतात. सो आपण कोणत्या ग्राहकांसाठी ही सेवा पुरवतोय किंवा ही वस्तू देतोय, त्या बाजारपेठेतली नक्की मागणी काय आहे, बाजारपेठेचा नक्की विस्तार कसा असणार आहे, आपले ग्रोथ प्लॅन्स, आपल्या स्ट्रॅटेजीज आणि आपलं मिशन विजन हे सगळं एकमेकांबरोबर अटॅच होतंय ना, म्हणजे ते कनेक्टेड आहे ना, हे बघणं फार महत्वाचं आहे. म्हणजे योग्य संशोधनाशिवाय जेव्हा बिझनेसमध्ये एखादा व्यक्ती उतरतो, तेव्हा त्याला बरेच गोष्टींचे अडथळे निर्माण होतात आणि मग ते पार करत पुढे जातो आणि मग नंतर तोपर्यंत इंटरेस्ट संपलेला असतो. सो जेव्हा केव्हा आपण उतरू मार्केटमध्ये, तेव्हा त्याचा पूर्ण अभ्यास करून, मनाशी पक्क ठरवून की हेच मला करायचं आहे ना, हाच माझा इंटरेस्ट एरिया आहे ना, हे ठरवून मगच उतरलं पाहिजे. ओके, सो आता मला सांग की फायनान्स हा कोणत्याही बिझनेसचा कणा असतो म्हणतात, पण दुसरीकडे पर्सनल आणि बिझनेस फायनान्स हे सुरुवातीपासून वेगवेगळे नाही ठेवले तर मोठी चूक ती ठरू शकते. नक्कीच. म्हणजे निरंजन, हा प्रश्न आहे ना, अतिशय महत्वाचा आहे आणि सुरुवातीला हे लक्षातच येत नाही की मी आणि माझा बिझनेस ह्या 2 सेपरेट एंटिटी आहेत. खास करून प्रोप्रायटरी बिझनेस 90% वेळेला या चुका करतातच. म्हणजे मी ठामपणे 90% म्हणते, कारण मी बघितलेत की प्रोप्रायटर्सशी जेव्हा मी बोलते, तेव्हा ते म्हणतात की हां, माझ्या बिझनेस अकाउंटमध्ये पैसे आहेत, आपण हे करूया, ते करूया. तर तसं नाहीये. तुमचा व्यवसाय वेगळा आहे आणि तुम्ही म्हणजे स्वतंत्र व्यक्ती आहे तुम्ही सुद्धा. सो तुमचे पैसे, तुमचे खर्च हे वेगळे आहेत आणि व्यवसायाचे खर्च, त्याचे जे इन्कम आहे ते सगळं सेपरेट आहे. ह्या दोन्हीला पहिल्या दिवसापासून सेपरेट करा. आपण आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये पण हे सांगितलं की स्वतःचे पैसे आणि व्यवसायाचे पैसे हे वेगळे करा. तुमचं बँक अकाउंट तसंच मॅनेज करा. नाहीतर काय होतं, गोंधळ होतात आणि मग नक्की व्यवसायात पैसा किती उरलाय हे लक्षात येत नाही. शिवाय जेवढे तुम्ही ते स्पष्ट आणि सोपं ठेवाल, तेवढं तुमचा बिझनेस करणं तुमच्यासाठी सोपं होतं. नाहीतर मग त्याच्यातच असतो आपण की अकाउंटंटला एक्सप्लेन करा की हे काय आहे, मग त्याचे प्रूफ गोळा करा आणि मग पर्सनल असेल तर त्याचं सगळं स्पष्टीकरण देत बसा, त्याचे रेकॉर्ड्स ठेवा. सो हे गोंधळ कमी केला तर आपला वेळ कमी वाया जातो आणि वेळ कमी वाया गेला तर आपण जास्त स्पष्टता असते आपल्यात आणि आपण जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतो आपल्या व्यवसायाकडे. म्हणजे थोडक्यात तुमची प्रोप्रायटरशिप जरी असली तरी तुम्ही एक ठराविक सॅलरी ठरवून तेवढी विथड्रॉ केली पाहिजे दर महिन्याला पर्सनल एक्सपेन्सेससाठी.
हो, नक्कीच. म्हणजे इतरांची जशी सॅलरी करणार आहात, तशी स्वतःची सुद्धा सॅलरी नक्की करा, त्याच दिवशी करा आणि ते सॅलरी अकाउंटला प्रॉपर ट्रान्सफर करून तिथूनच स्वतःचे खर्च करा. बऱ्याचदा प्रोप्रायटर्स काय किंवा LLP जरी असली नवीन, तरी प्रश्न असा असतो की नेमकी सॅलरी किती ड्रॉ करायची. तर याचा काही फॉर्म्युला तू सांगू शकशील की ज्याच्यामुळे कॅश फ्लो पण अफेक्ट होणार नाही बिझनेसचा आणि ॲट द सेम टाइम दर महिन्याला ठराविक सॅलरी पण तुम्हाला घेता येऊ शकते. नक्की. म्हणजे हा जो प्रश्न आहे ना, बरेचदा व्यावसायिक अशी चूक करतात, की सुरुवातीला मला सॅलरी नको, बिझनेस एकदा प्रॉफिटमध्ये येऊ दे, मग बघूया. तर असं नको, म्हणजे हे नाहीच करायचं. का? कारण तुम्ही तुमचा वेळ, तुमचे स्किल सेट देताय त्या बिझनेसला. तुम्ही जीव ओतून काम करताय, तुम्हाला रिटर्न मिळालेच पाहिजेत. म्हणून एक ठराविक रक्कम सॅलरी म्हणून घेतलीच पाहिजे. आता तुझं म्हणणं होतं, की सॅलरी नक्की ठरवायची कशी? 2-3 पॅरामीटर्स आहेत. एक तर इंडस्ट्री स्टँडर्ड, म्हणजे जर मी हेच काम दुसऱ्या कुठल्या एंटिटीसाठी केलं असतं, तर नेमकं मला किती पैसे मिळाले असते, त्यानुसार ठरवू शकतो. पण सुरुवातीला समजा तेवढे पैसे व्यवसायाकडनं विथड्रॉ करणे किंवा व्यवसाय तेवढा ग्रो नाही झालेला असं आपण समजू, तर निदान एक त्याचा पर्सेंटेज, म्हणजे लेट्स सी की त्याच्या 50% मी रक्कम सॅलरी म्हणून घेणार, 20% घेणार. तुम्ही ठरवा, कारण तुम्हाला तुमचे नियम लिहायचे आहेत, कारण हा बिझनेस तुमचा आहे. पण कंपल्सरी सॅलरीचा आकडा ठरवा, तो विथड्रॉ करा आणि तो स्वतःसाठी ठेवा. मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा मुद्दा तू आता एक्सप्लेन केलास की सॅलरी ही विड्रॉ केली पाहिजे, दर महिन्याला केली पाहिजे. बिझनेसला राहू दे तिथे फंड्स, कारण तिथे फंड्स असले की एक मानसिक समाधान असतं की बिझनेस अकाउंटमध्ये, करंट अकाउंटमध्ये कॅश आहे. तर या समाधानात राहिलो तरी पण मला वाटतं बिझनेस ग्रोथ होत नाही, कारण आपण कायम तीच अमाऊंट बघून असं वाटतं की ठीक आहे आता हा महिना आहे, आपण सेफ आहोत. तर जेव्हा आपण त्या सेफ बेटमध्ये अडकतो तेव्हा पण ग्रोथ होत नाही. हो, सेफ्टी ना खूप रिलेटिव्ह टर्म आहे. म्हणजे एखादी गोष्ट सेफ कधी वाटते, हे पर्सन टू पर्सन चेंज होतं, म्हणजे सब्जेक्टिव्ह सुद्धा आहे. म्हणजे सेफ्टी महत्त्वाची आहे का? तर नक्कीच आहे. म्हणजे सेफ्टी किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क असं मी म्हणेन, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या गोष्टीला नकार देणं, हे सेफ्टी नाहीये, म्हणजे हे सेफ्टीचं पॅरामीटर नाही किंवा प्रत्येक रिस्कला न समजताच हो म्हणणं हे सुद्धा अतिशय अयोग्य आहे. म्हणजे तुला मी याची ग्रॅव्हिटी सांगेन, की 50% व्यवसायाची वाढ होतच नाही या कारणामुळे. कारण त्यांना सेफ आणि रिस्की यामधल्या जो काही अगदी बारीक त्याच्यातली थिन लाईन आहे, तीच समजत नाही. बेसिकली गोष्ट अशी आहे, की आपण खूप उदाहरणं बघितलीत, म्हणजे कोडॅक, किंगफिशर, नोकिया, याहू, ब्लॅकबेरी, म्हणजे ही लिस्ट खूप मोठी आहे, की ज्यांना सेफ्टी कळली नाही आणि रिस्क पण कळली नाही. पण जे ओनर्स आहेत, जे नवीन उद्योग करणारे इच्छुक आहेत लोकं किंवा जे ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे, की कुठलाही गोष्ट जेव्हा बदल अ, यायची किंवा करायची तयारी दाखवायची आहे, तेव्हा नेमकं समज असली पाहिजे, की बदल काय आहे? परफेक्ट. म्हणजे त्याचा स्कोप काय आहे? त्याच्यासाठी नेमका काय द्यायला लागणार आहे? म्हणजे किती वेळ, किती पैसा? त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया आहे, ती याच्यासाठी आपण तयार आहोत का? आणि ह्याचं आउटपुट काय असणार आहे? हे जेव्हा कॉस्ट आणि बेनिफिटचा आपण विचार करू, तेव्हा आपल्याला चूज करता येणार आहे, की माझ्यासमोर 10 गोष्टी आहेत, ज्याच्याबद्दल मला काम करायचं आहे. पण त्यापैकी तिघांना मी नाही म्हणणार आहे आणि 7च्या बरोबर मी पुढे जाणार आहे. सो प्रत्येक गोष्टीला नाही, प्रत्येक गोष्टीला हो, असं ठाम उत्तर किंवा सेफ्टी झोनमध्ये मी आहे असं न म्हणता आपण कॅल्क्युलेट करणार आहे त्याच्याशी रिलेटेड कॉस्ट आणि त्याच्यातनं मिळणारा बेनिफिट आणि मगच पुढे जाणार आहे. म्हणून सेफ्टी ही कन्सेप्ट किंवा रिस्क अशी ठरवता नाही येणार. आपल्याला ज्या त्या वेळी ठरवावं लागेल. बरोबर. म्हणजे तू म्हणलीस तो मुद्दा अगदी बरोबर आहे, की ती एक थिन लाईन असते, ब्लर लाईन असते सेफ्टीमध्ये आणि रिस्क टेकिंग कपॅसिटीमध्ये किंवा ते सिच्युएशन टू सिच्युएशन पण व्हेरी होतं. तर मग तोच मुद्दा येतो, की बिझनेस करताना सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, तर तो म्हणजे आत्मविश्वास. पण हा आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्समध्ये रूपांतर झाला त्याचा, तरी ब्लंडर होऊ शकतं? निरंजन, म्हणजे ह्याचं मी असं म्हणेन, की गेले गेले 8 वर्ष तू गाडी चालवतोयस, हो, हो. राईट? पेट्रोल न तपासताच गाडी चालवायचा प्रयत्न कधी केलाय? नाही. असंच आहे कॉन्फिडन्सचं. कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही पेट्रोल तपासून ज्या कॉन्फिडन्सने गाडी चालवता, म्हणजे पेट्रोल आहे हे माहिती आहे, तेव्हा तो जो कॉन्फिडन्स असतो, त्या कॉन्फिडन्सची आपल्याला अपेक्षा आहे. म्हणजे तो ओव्हर कॉन्फिडन्सही नकोय आणि तो अंडर कॉन्फिडन्सही नकोय. माझ्या कपॅसिटीज काय आहेत?
माझ्याकडे असलेले रिसोर्सेस म्हणजे किती संसाधनं माझ्याकडे आहेत, माझी ताकद काय आहे, माझं मिशन काय आहे, हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड जेव्हा असतं, जेव्हा याची मला स्पष्ट माहिती असते की मी क्लिअर आहे माझ्या बाबतीत, तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स असतो आणि या कॉन्फिडन्सचाच उपयोग करून व्यवसाय केला पाहिजे. म्हणजे प्रमाणे असं आहे की पहिल्या 5 वर्षात 70% व्यवसाय बंद पडतात ओव्हर कॉन्फिडन्समुळे. ओ 70%. हो. कारण कॉन्फिडन्स असतो आणि खास करून मी असं बघितलंय की जी लोकं एखाद्या नोकरीत असतात पर्टिक्युलर, तिथे स्किल सेट अक्वायर करतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स असतो की मला करता येणारच आहे, हे मी गेले काही वर्ष करतोय. सो तो कॉन्फिडन्स नक्कीच त्यांच्या स्किल सेटवर आहे, मला मान्यच आहे. पण व्यवसाय करणं हा वेगळा स्किल सेट आहे. तो अक्वायर करायला लागतो आणि त्याचा अर्थ असा नाही की मला ही गोष्ट करता येते तर मला व्यवसाय पण करता येईल त्याच गोष्टींचा. तर ते स्ट्रॅटेजी हळूहळू शिकावी लागते. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स नक्कीच उपयोगाचा नाही, पण अंडर कॉन्फिडन्स सुद्धा उपयोगाचा नाही. तुम्हाला नक्की माहीत पाहिजे, स्पष्ट कल्पना पाहिजे, की तुम्ही तो कसा अक्वायर करणार आहे, तो कॉन्फिडन्सचा उपयोग कसा करणार आहे. आता व्यवसायामध्ये कॉन्फिडन्स कशामुळे येतो, म्हणजे कुठल्या फॅक्टर्समुळे कॉन्फिडन्स येऊ शकतो? तर तुमच्याकडे असलेल्या ऑर्डर्स इन हँड, म्हणजे किती कस्टमर तुम्हाला पुढच्या वर्षात किती अमाऊंटची ऑर्डर देणार आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स येऊ शकतो. किंवा तुम्हाला व्यवसायाचे एक अंदाज आलाय, कल्पना आली आहे, की नक्की आता कसा सीझन असणार आहे, कुठले ट्रेंड्स आहेत, मग मी कसं अडॉप्ट केलं पाहिजे, किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर ओव्हर द पिरियड हा कॉन्फिडन्स येत जातो. म्हणजे तुम्ही जितकं त्याच्यात मुरत जाल, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स अधिकाधिक स्पष्टपणा तुम्हाला येतो आणि कॉन्फिडन्स तुमचा वाढत जातो. त्यामुळे निरंजन, आणि एकदा मी तुला सांगेन, की कधी-कधी हॉटेल ओपन करतात काही जण आणि एकाच वेळी 5-5 शाखा त्याच्या काढतात. हो, आपण बघतो असं. हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, जर तो नीट अभ्यास न करता केला असेल तर. म्हणजे 5 शाखा उघडण्याला प्रॉब्लेम नाही, पण ते फ्रॉम डे 1 करण्याची खरंच गरज आहे का? म्हणजे तुम्ही पहिले वर्ष 2-3 वर्ष एका शाखेवर फोकस करा आणि मग जर तुम्हाला स्केलअपचा विचार आला तर मग वाढवणं हे लॉजिकल आहे जास्ती? नक्कीच, म्हणजे हीच राईट स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि प्लॅन बी रेडी असला पाहिजे. म्हणजे एक शाखा उघडली आहे आणि ते नाही चालत आहे, तर दुसरीकडे आपण ट्राय करू शकतो शाखा दुसरी. हो. पण ही नक्की शाखा किती वेळ चालू ठेवणार आहे, म्हणजे स्टॉप लॉसची स्ट्रॅटेजी काय आहे? का करतच जाऊया, एक दिवस सक्सेसफुल होऊ आपण, असं नाही चालणार. स्टॉप लॉस हा खूप महत्वाचा कीवर्ड वापरला असतो इथे. अजून एक मुद्दा असा येतो की लॉंग टर्म प्लॅनिंगचा अभाव असेल किंवा अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस असतील, तर त्याचा नेमका बिझनेसवर काय परिणाम होऊ शकतो? कारण बऱ्याचदा असं होतं की मार्केटात इतक्या लवकर बदलतंय की लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय ते पण बऱ्याचदा कळत नाही. असं वाटतं की आत्ताचा ट्रेंड किंवा आत्ताचं मार्केट जे आहे ते केटर करू आणि या महिन्यापुरता नाही अगदी, पण या 1-2 वर्षांपुरता विचार करू आणि सुरू करू. अ, निरंजन, लाँग टर्म प्लॅनिंग आपण ना रोजच्या व्यवहारात सुद्धा करत असतो. म्हणजे आपल्याला ट्रिपला जायचंय आणि आपण डायरेक्ट यूएसची ट्रिप ठरवली असं नाही करत. आपण बघतो की आपलं बजेट काय आहे. मग आपण त्या बजेटमध्ये आपल्याला जे अपेक्षित आपली विश लिस्ट आहे ती मॅच करतो आणि त्याच्यातलं या वर्षी आपण हे करूया असं ठरवत असतो. सो आपण जे पर्सनल बजेटिंग करतो ते व्यवसायासाठी सुद्धा केलं पाहिजे. रादर मी असं म्हणेन की ते व्यवसायासाठी मस्ट लिस्ट आहे. की ती असलंच पाहिजे त्याच्यामध्ये ते येतं. म्हणजेच काय, तर तुम्ही जेव्हा एखादं गोष्ट ठरवता, म्हणजे आजपासून मी 1 वर्षाचा जेव्हा प्लॅन करणार आहे आणि आत्ता एकदम राईट टाईम आहे, कारण आपण आपलं वर्ष संपवतोय कॅलेंडर इयर आणि नवीन वर्षात सुरुवात करतोय आपण. तेव्हा बरेचदा आपण गोष्टी ठरवतो ना, की नवीन वर्षी मी हे करणार, ते करणार. त्या म्हणजे बरेच व्यावसायिक बजेटसुद्धा आत्ता आखत असतात. सो बेसिकली बजेट जेव्हा आपण आखत असतो, तेव्हा पूर्ण वर्षभराचे ट्रेंड्स आपण बघत असतो, होणारे पूर्ण उत्पन्नाचा अंदाज घेत असतो आणि त्यानुसार आपण आपले एक्सपेन्सेस ठरवत असतो, की स्टाफिंग करायचं आहे का? काही ॲसेट्स अक्वायर करायचे आहेत का? सो बेसिकली हे जेव्हा करतो, तेव्हा अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस होणार नाहीत, याची काळजी आपण ओव्हर द पिरियड घ्यायचंच असते. म्हणजे बजेटबरोबर ते मॅच करायचं. पण थोडी शक्यता असते, की एखादी इमर्जन्सी आली आहे किंवा अचानक काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यासाठी रूम ठेवायचीच. पण अदरवाईज आपली गरज आणि आपली इच्छा याच्यामध्ये नक्की अंतर ठेवायचं. एखादा खर्च करताना जर हा खर्च केला नाही, तर नक्की काय होणार आहे? म्हणजे पुन्हा आपण कॉस्ट बेनिफिटकडे येतोय, की कॉस्ट काय आहे ह्याची आणि ह्याच्यातनं मिळणारे बेनिफिट काय? आणि आपल्याला असं लक्षात आलं, की नाही, की हे खर्च नाही केले तर त्याला दुसरा पर्याय आहे. फॉर एक्झाम्पल, मी लॅपटॉप विकत न घेता रेंटिंग
ऑप्शन घेऊ शकते. म्हणजे किंवा एम्प्लॉई पूर्ण वेळ हायर न करता आउटसोर्स करू शकते. सो हे डिसिजन आहेत ना, हे अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस आलेच अगदी, तर त्याचं मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी असू शकते किंवा असायला पाहिजे. सो अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस नाही करायचे आणि करावेच लागले तर त्याला काय पर्याय आहेत ह्याचा विचार करून केला पाहिजे. कारण अनप्लॅन्ड एक्सपेन्सेसचा नक्की जे काही ओझं आहे त्याचा जो काही कॅश आउटफ्लो आहे त्याचा परिणाम बिझनेसच्या ग्रोथवर होत असतो. थोडक्यात म्हणजे अनप्लॅन्ड एक्सपेन्सेस एक तर करायचे नाहीत, पण एखाद्या महिन्यात झाले तर ते भरून काढण्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी आपली हे डोक्यात ठेवलं पाहिजे. म्हणजे नेक्स्ट मंथ किंवा समजा एका महिन्यात जास्ती एक्सपेन्स झालाय तर पुढच्या 2-3 महिन्यात भरून तो परत कॅश फ्लो मेंटेन होतोय ना, हे इन्शुअर करणं. नक्कीच, म्हणजे हे केलंच पाहिजे. राईट. आपण पुढे जाऊया. कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि कॅश फ्लोचं महत्व माहिती नसेल तर काय चुका या होऊ शकतात? हा प्रश्न ना अगदी कळीचा आहे. म्हणजे हे कसं आहे सांगते, अगदी साधं उदाहरण. मी एखादा घरगुती कार्यक्रम करायचा ठरवला आणि पत्रिका सुद्धा छापली, कार्यालयाचं नाव सुद्धा छापलं. कार्यालय त्या दिवशी आहे हे बघितलं होतं मी, पण कार्यालयाची कपॅसिटी न बघताच मी आमंत्रणं दिली. हम्म. सो मी सगळी तयारी केली, सगळं आहे ना हे बघितलं, पण नक्की मला काय माझी कॉस्ट आहे, मला काय खर्च येणार आहेत, याचा विचार न करताच मार्केटमध्ये उडी मारण्यासारखं आहे. कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला जे कोणते खर्च येणार आहेत व्यवसाय करण्यासाठी, त्याचं केलेलं कॅल्क्युलेशन. म्हणजे सगळ्या पद्धतीचे खर्च इन्क्लुडिंग माझा स्वतःचा वेळ. ह्या सगळ्याचं जेव्हा आपण गणित मांडतो, तेव्हा मला एकूण खर्च कळतो. या एकूण खर्चात मला आता फक्त माझं मार्जिन किंवा माझं प्रॉफिट ॲड करायचंय, जे मी ठरवायचंय. आता ते कसं करू शकतो? तर कॉपी पेस्ट नाही करायचंय. राईट. तर आपल्याला समजून घ्यायचंय की मार्केट ट्रेंड काय आहे, माझ्या व्यवसायासाठी काही मार्जिन्स आहेत का, काही स्पेशालिटी आहे का माझ्या व्यवसायाची. फॉर एक्झाम्पल, ॲपलने जर कॉपी पेस्ट करायचं ठरवलं तर खूप कमी प्राईजला मार्केटमध्ये उतरावं लागेल, वेअरएज त्यांची मार्केटॅबिलिटी किंवा त्यांचं गुडविल जे आहे ते जास्त आहे. सो माझी ताकद काय आहे हे समजून ती गोष्ट ॲड करायची आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला कॉस्ट ऑफ कॅपिटल मिळणार आहे. सो मार्केटमध्ये माझं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस नेमक्या कोणत्या प्राईसला मी सेट करायचं आहे, कोणत्या प्राईस सकट मी मार्केटमध्ये उडी घ्यायची आहे, हे म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल. ही गणितं ना अगदी सुरुवातीला आपण तयार करतो आणि ती ओव्हर द पिरियड बदलायची असतात. म्हणजे असं नाही की जे ठरवलं ती भीष्म प्रतिज्ञा, ते बदलायचं आहे. ह्याच्यामध्ये चूक काय होते तर फॉर एक्झाम्पल बेकरीचा बिझनेस आहे कोणाचा आणि त्याच्या शेजारीच दुसरी बेकरी आहे, तो 300 रुपयाने विकतो म्हणून हा सुद्धा 300 रुपयाने विकतो. पण तो हे बघत नाही की त्याची कॉस्ट ऑफ कॅपिटल आणि माझी कॉस्ट ऑफ कॅपिटल वेगळी आहे आणि या सगळ्यामध्ये त्याला 50 रुपयाचं नुकसान होतं प्रत्येक केक मागे. सो कॉपी पेस्ट अजिबात नाही. आपली कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे ते समजायचं, आपली या व्यवसायाची युनिकनेस काय आहे माझा, हे समजूनच प्राइसिंग ठरवायचं असतं. तू दुसरा प्रश्न विचारला की कॅश फ्लो. कॅश फ्लोबद्दल आपण इतक्या वेळा बोललोय आणि त्याचं इतकं महत्त्वाचा विषय हा. व्यवसायामध्ये रनवे असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही तुमचं वर्किंग कॅपिटल आहे त्याचा एक ठराविक आकडा, म्हणजे 3 महिन्याचं 6 महिन्याचं जे काही तुम्ही ठरवाल तेवढं वर्किंग कॅपिटल कायम तुमच्याकडे असलं पाहिजे. कॅश फ्लो करताना म्हणजे इनफ्लो आणि आउटफ्लो करताना दोन्हीची गणितं माहीत पाहिजेत. कस्टमरकडनं पैसे वेळेवर घेतले पाहिजेत, योग्य वेळी फॉलोअप केला पाहिजे. ज्यांना पैसे द्यायचेत त्यांच्याबरोबर टाईमलाईन्स डिस्कस करून क्रेडिट पिरियड वाढवता येतोय का, चे सगळे प्रयत्न करून मगच आउटफ्लो केला पाहिजे. एखाद्या वेळी पैशाचा विचार करताना, खर्च करताना स्पेसिफिकली तुम्ही 100 वेळा विचार केला पाहिजे की ह्याचा नक्की माझ्या कॅश फ्लोवर काय परिणाम होणार आहे. सो कॅश फ्लो आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल हे खूप क्रिटिकल आहे आणि ह्याच्यात शिस्त फार महत्वाची आहे. येस, मला वाटतं की हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि बिझनेसमध्ये होणाऱ्या चुका या इतक्या मर्यादित नाही आहेत. म्हणजे या एपिसोडमध्ये आपण काही डिस्कस केलेले आहेत, तर मला वाटतं की आपण ही जरा कंटिन्यू सिरीज करायचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे पुढच्याही एपिसोडमध्ये आपण आणखी अशा काही चुका जर आपल्याला कळल्या किंवा त्या जर पिनपॉईंट करून जर त्याच्यावर आपल्याला डिस्कशन करता आलं तर नक्की करूया. त्यामुळे सगळ्या लिस्नर्सना, श्रोत्यांनाही अपील आहे की तुम्हालाही जर असं काही वाटत असेल की बाबा बिझनेस मी करतोय पण माझ्या मते या चुका आहेत किंवा याबद्दल मला माहितीच नाहीये, असेही काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा. आम्ही ते प्रश्नही पुढच्या एपिसोडमध्ये नक्की घेऊ. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. डिस्क्लेमर.
Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.